नमस्कार, सोलापूर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मोहोळ तालुक्यातील एनकी ग्रामपंचायत ही काही दिवसापासून चर्चेत आलेली आहे। या गावातील चालू सरपंच पोपट जाधव यांच्यावर बोगस ग्रामसभा दाखवल्यामुळे निलंबनाची कारवाई झाली होती। त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत कार्यालयात नवीन सरपंच निवडीचा ठराव मांडण्यात येणार होता, परंतु काही कारणामुळे ही निवड प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे। एनकी ग्रामपंचायतीला नवीन सरपंच मिळणार का, याबाबत नागरिकांमधून चर्चेला उधाण आलेलं आहे। वेगवेगळी तर्क वितर्क लावले जात आहेत। या प्रकरणात दोन्ही गटातून तालुक्यातील नेते मंडळींचा हस्तक्षेप असल्याचंही बोलल्या जात आहे। एकंदरीतच या प्रकरणात काम पाहत असणारे सर्कल कोटे मॅडम काय म्हणाल्यात पाहूयात। तसेच आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली उपसरपंच आकाश खरात यांची देखील प्रतिक्रिया पाहूयात। कामकाज झालं आणि एकंदरीत तुमच्याकडून काय निर्णय घेण्यात आला? खरं तर सरपंच पद या ठिकाणी रिक्त आहे। मला माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार साहेबांचा 12/9/2025 ला पत्र आलं होतं। त्यानुसार मी सरपंच निवडीसाठी आजच्या तारखेचं पत्र काढलं होतं। त्यानंतर काल माननीय उच्च न्यायालय खंडपीठ कोल्हापूर यांच्या आदेशाने पत्र आलेलं आहे। त्याप्रमाणे सदरचे ते मी सरपंच निवड तात्पुरतं स्थगिती ठेवली आहे। मग किती दिवसांची स्थगिती आहे? त्या आदेशानुसार जे काय येईल, वरिष्ठांचा आदेश आल्यावर मी पुढची कारवाई करणार। खरं तर 12 वाजेपर्यंत त्यांचा अर्ज स्वीकारण्याचं होतं। हो तुम्ही स्वीकारलं का? आणि काय? नाही स्वीकारलं, कारण वरिष्ठ कार्यालयाचा आदेश आल्याशिवाय मी काय करू शकत नाही। त्याचा आताशी बोलताना तहसीलदारांचा आदेश आला, काय आदेश? त्याप्रमाणे मी कार्यवाही केली। ते कालच्या माननीय उच्च न्यायालय खंडपीठ कोल्हापूर यांचा आदेश आला, त्याप्रमाणे आपण कुठली कारवाई केलेली नाही। खरं तर ग्रामस्थांचा प्रश्न असेल, 5 महिन्याचा कालावधी आहे, सरपंच एनकेला भेटेल का? प्रशासक म्हणून तुम्ही निवड कराल किंवा काय त्याकडे? नाही, वरिष्ठ कार्यालयांचे आदेश जे येतील त्याप्रमाणे मी कारवाई करणार। मी सध्या तरी काही तुम्हाला बोलू शकणार नाही। काय निर्णय झाला आणि त्या निर्णयाकडे कशा पद्धतीने? आज दिनांक 19/9/2025 रोजी मौजे एनके येथे सरपंच निवड ही प्रक्रिया राबवण्यात येणार होती। त्यासाठी सर्कल मॅडम, त्याच्यानंतर आपले तलाठी भाऊसाहेब हे या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित होते, परंतु माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर यांच्या आदेशान्वये आजची ही निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली आहे। त्या रद्दच्या अनुषंगाने त्या पिटिशनमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दिनांक 22 सप्टेंबर पासून 2 आठवड्याची मुदत या निकालासाठी राखून ठेवलेली आहे। त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाचा आदेश मानत ही निवडणूक प्रक्रियाची रद्द झालेली आहे। तरी ही रद्द झालेली प्रक्रिया येत्या कालावधीत महत्त्वाला जाईल। 2 आठवड्याचा कालावधी या प्रक्रियेसाठी ठेवलेला आहे। प्रक्रियेमध्ये असं आहे की सुरुवातीलाच गट विकास अधिकारी दक्षिण यांचा अहवाल, त्या अनुषंगाने या प्रकरणामध्ये माननीय विभागीय आयुक्त पुणे यांनी याआधीच निकाल दिलेला आहे। त्या निकालाच्या अनुषंगाने पुढची कारवाई आम्ही करणार आहोत। आजच्या आलेल्या स्टेनुसार याची सुनावणी माननीय ग्रामविकास मंत्री यांच्याकडे होणार आहे। तरी पुढील सुनावणीसाठी आम्ही सत्य परिस्थिती, आतापर्यंतच्या घडलेल्या सर्व गोष्टी व चुकीच्या पद्धतीने झालेला विषय आम्ही तिथं मांडू आणि नक्कीच आम्ही यात विजय मिळवू।